आगमापुरासी केले समपंचम धामा नमस्कार माझा सद्गुरु बाळू मामा जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मस्तक पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हेच भावे माझे आस जन्म जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मी बऱ्याचदा सांगतो संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावा लागत नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे ज्ञान म्हटलं की मला ज्ञानोबराय आठवतात ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो वन्नी वदेतो किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा किंवा मग थेट जयाची द्वारी स्वन्याचा पिंपळ अंगी ऐसे पळ रे दापोले ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय आठवतात त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबराय त्यातही आता समोर वारकरी बसलेत म्हणून बोलायला संतोष बाबा काही अडचण नाही वैराग्य 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 म्हणजे नेमकं काय समोरच्यानं आपल्याला एखादी गोष्ट देऊ करावी आणि समोरच्यानं देऊन सुद्धा आपण त्याला नम्रपणे नकार द्यावा त्याचं नाव वैराग्य आमच्यातला एक जण म्हणला मी कधी घेत नाही त्याच्या आधी तुला कोणी देत नाही पांडुरंग शपथ देवा कुणीतरी द्यावं लागतं आणि कुणीतरी दिल्यानंतर तुम्ही त्याचा निषेध करावा त्याचं नाव वैराग्य मी सहज साधं सोपं बोलू जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यातलं वैराग्य म्हणजे नेमकं काय छत्रपती शिवाजीराजे भोसले जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात येऊन बसले माझा राजा कीर्तनात आला तर 2 नियम पाळायचा माझा राजा तुकोबरायांच्या कीर्तनात आला तर पहिला नियम पाळायचा माझा राजा कीर्तनात पुढे बसायचा 1 आणि माझा राजा कीर्तनात खाली बसायचा 2 जरी छत्रपती होते पण कीर्तनाला आले तर हे दोन्ही नियम पाळायचे पुढे बसायचे 1 आणि खाली बसायचे 2 जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले येऊन बसले राजांना कीर्तन प्रचंड भावलं प्रचंड भावल्यानंतर राजांनी चालू कीर्तनामध्ये हिरे माणिके मोती देऊ केले जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजीराजांकडे बघितलं राजांना सांगितलं राजे तुम्ही ही धन दौलत आम्हाला देऊ करता पण खरं सांगू का राजे तुम्ही ही धन दौलत जरी देत असला तरी तिथं पडले ती मातीन तुम्ही देता ती धन दौलत हे दोन्ही आमच्यासाठी एक सारखं आहे तुमचे येड वित्त धन ते मग
तुकोबारायांनी चालू कीर्तनामध्ये धन दौलत घ्यायला नकार दिला. छत्रपती शिवाजी राजांचा असा समज झाला कदाचित महाराज माणसात घेत नसते, म्हणजे घेत असत्याल पण जवळ की महाराज जरा माणसात असल्यावर थोडस मान मर्यादा राखावी लागते. राजांचा असा समज झाला कदाचित महाराज माणसात घेत नसतील, म्हणून ज्या दगडावरती बसून दिन रजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा मग शिंक जांभई खोकला इतुकाची वेळ वाया गेला, हे ज्या दगडावर बसून म्हणायचे छत्रपती शिवाजी राजांनी त्या दगडावर 7.5 किलोची सोन्याची परात ठेवली आणि त्या 32 किलो सोनं ठेवलं. तुम्ही ऐकताय की आम्ही सोन्याबद्दल बोलतोय म्हणून तुम्हाला विचारलं, बाकी नाही काय. 7.5 किलो सोन्याची परात ठेवली, त्यात 32 किलो सोनं ठेवलं. 39.5 किलो सोनं जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर होतं. आणि मला आवर्जून सांगू द्या, ते सोनं बघताना जगद्गुरु तुकोबराई एकटे होते. व हे का आवर्जून सांगितलं एकटे होते? त्याचं कारण असं आहे, माणूस एकटा असताना जसा वागतो तो त्याचा खरा स्वभाव म्हणायचा. 4 चौघात येताना कुणी मुखवटा घालूनच येत असत, 4 चौघात येताना कुणी आवाज आणत असत. मग कीर्तनाला आलं म्हणजे मग लय वार करे, नाही एकटा असताना तू काय करतो? आणि मी सहज बोलतो, मी पांडुरंगाच्या पुढे बोललो तरी हेच वाक्य बोलेन, आणि मामांच्या समोर बोललो तरी हेच वाक्य बोलेन, बाळूमामाच्या दरबारात बोललो तरी हे वाक्य बोलेन. तुम्ही लोकांतात असताना कसं वागताय ह्याच्यावरून बाळूमामा प्रसन्न होत नसतो. तुम्ही एकटा असताना जसं वागताय ह्याच्यावरून माझा बाळू धनगर प्रसन्न होत असतो. तुम्ही कुठं जा, कुणी आज सगळ्या जगद्गुरु तुकोबराय एकटे होते आणि समोर 39.5 किलो सोनं दिसलं. 39.5 किलो सोनं, बरं मोजलं खरीच होतं, समोर सोनं दिसलं. त्या दगडावर सोनं ठेवलं होतं. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या दगडाकडे बघितलं आणि त्या दगडाला सांगितलं ज्याचा माझ्याशी संबंध नाही, त्याचा तू माझ्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आजपासून तुझा माझा संबंध संपला. मला आवर्जून सांगू द्या, दुसऱ्याच्या धनाला स्पर्श केला नाही यात काही नवल आहे. ज्या दगडाला दुसऱ्याच्या धनाचा स्पर्श झालता त्या दगडाला सुद्धा पुन्हा कधी स्पर्श केला नाही. वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबराय आज जगाच्या बापाच्या समोर एक अलौकिक मागणी मागतात. जगाच्या बापाच्या समोर उभा राहून जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणातली भावना आहे, हे जिव्हावी माझी आस, हे पंढरीश पांडुरंग परमात्म्या, एक वारकरी म्हणून माझी तुझ्याकडून एकच इच्छा आहे, जन्मोजन्मी तुझा दास. आयुष्य किती मिळू दे रे, तू काय म्हणे गर्भवासी. त्याच्यानं तू लांब जाईल जरा विषय, फक्त ऐका. त्या नित्यपाठामध्ये असं प्रमाण आलंय, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. माणसाच्या आयुष्यात जेवढं म्हणून दुःख आहे, त्या प्रत्येक दुःखाला एकच कारण आहे, त्या प्रत्येक दुःखाला एकच कारण आहे, ते म्हणजे जन्म. तुम्ही जन्माला झाला नसता तर कोणतंच दुःख तुम्हाला भोगावं लागलं नसतं. आदांतरी बोलायची सवय नाही म्हणून मुळापासून बोलतोय का. दुःखाचेच प्रकार केले तर 3 प्रकार होतात, एक जन्म मृत्यूचं दुःख आहे, एक दारिद्र्याचं दुःख आहे, एक रोगाचं दुःख आहे. मला जाहीर सांगू द्या, तुम्ही जन्माला झाला नसता तर कधीच आजारी पडला नसता, एक रोगाचं दुःखच झालं नसतं. जन्माला आला नसता तर तुम्ही गरीब झाला नसता, दारिद्र्याचं दुःख भोगावं लागलं नसतं. आणि त्याच्यापेक्षा गमतीचा भाग सांगतो, जन्मालाच आला नसता तर मरावंच लागलं नसतं. माणसाच्या आयुष्यामध्ये जेवढं म्हणून दुःख आहे, त्या सगळ्या दुःखाला एकच कारण आहे, जन्म. जगद्गुरु तुकोबराय जगाच्या बापाच्या वेळी, जगाच्या बापाच्या समोर ज्याच्या वेळी उभा राहिले त्या प्रत्येक वेळी त्यांनी जन्मच मागितला. जरी तो दुःखाला कारण असला तरी मोक्षपद केले तुच्छ या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे. हे देवा तू आम्हाला गर्भवास दिला तरी चालेल, फक्त इच्छा एवढ्या आहे, जन्मोजन्मी तुझा दास व्हावा. तुझा दास व्हावा म्हणजे दास्य भक्ती आनंदवीत सांगितली. दास व्हावा म्हणजे नेमकं कोण व्हावं ते सांगितलं. देवा तुझा दास कर, आणि तुझा दास करत असताना दुसरी काही इच्छा नाही, एवढी इच्छा आहे, पंढरीचा वार. दास बी कर, आणि दास करत असताना माझी इच्छा एवढीच आहे, मला पंढरीचा वारकरी कर. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही भिकारी जरी झालो तरी चालेल, पण पंढरपूरचा वारकरीच होईल, एवढं होईन भिकारी. देवा पंढरीचा वारकरी कर भगवंता, आणि कोणत्याच कारणानं माझी वारी फक्त चुकून देऊ नको, वारी चुकून येते हरी. तुकोबराय उलट तुम्ही श्रीमंती मागून घ्यायची, तुम्ही धनदौलत मागून घ्यायची. आजपर्यंत तुमच्यासारखी संसारिक माणसं जेव्हा जेव्हा माझ्या समोर आली त्यांनी मागताना एकच मागितलं, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. घरात धनधान्य वाढावे ही संसारिकाची इच्छा आहे. आणि तुम्ही म्हणता पंढरपूरचा वारकरी कर, म्हणजे असं नेमकं पंढरपूरचा वारकरी झाल्यावर सुख
वारकरी झालो ना की मग संत संग सर्व काळ. तेव्हा पंढरपूरचा वारकरी झाल्यानंतर त्या संतांच्या संगतीमध्ये चालायला मिळतं. आज इथं रामकृष्ण हरी पायी दिंडी सोहळा त्या मांडवापासून निघालाय आणि पंढरपुराकडे निघालाय. सतीश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हे वारकरी निघाले. मला वाटतं ज्ञानोबरायांची गोड प्रतिमा, गोड ज्ञानोबरायांची पालखी घेऊन निघालाय. प्रभू रामचंद्राचीच पालखी घेऊन, रामरायाची पालखी घेऊन तुम्ही निघालाय. मी पालखीचं थोडं बोलतो बघा पटलं तर. आपण सगळेच वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत असताना आपण आपल्या परीने आपली ओळख घेऊन दिंडीत सहभागी होतो. म्हणजे चला आज एवढे लाखो भाविक ज्ञानोबरायांबरोबर तुकोबरायांबरोबर पायी चालतायत. तुम्ही सगळे आज श्रीरामाबरोबर तुम्ही पायी चालताय. मला सोपं सांगू द्या ना. आळंदीच्या ठिकाणी वारकरी पोचले ना, आळंदीच्या ठिकाणी वारकरी पोचत असताना आपापली ओळख सोबत होती. जाताना कुणीतरी जवळगे होता, जाताना कुणीतरी जाधव होता, जाताना कुणीतरी सूळ होतं, जाताना कुणीतरी पवार होतं, जाताना आपापली आडनाव सोबत घेऊन आपली ओळख सोबत घेऊन आपण तिथपर्यंत पोहोचलो. त्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचलो. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचल्यानंतर माऊली महावैष्णवांबरोबर वारकरी 4 पावले चालली. मला तुमच्या बरोबर बोलायचंय. वारकरी बांधव पुढायत, त्यांच्यापैकी कुणीतरी उत्तर द्यावं असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. ते वारकरी ज्ञानोबरायांबरोबर थोडा वेळ चालले आणि थोडा वेळ चालल्यानंतर काही अंतरावरती पोहोचले. मजल दर मजल करत ते वारकरी पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर घटना अशी घडली. एक निष्ठावंत वारकरी, गळ्यामध्ये भली मोठी माळ आहे, कपाळाला भला मोठा गंध आहे, कळशी पताका हातात आहे, ते पुण्यापर्यंत धोतर आहे आणि तसाच तो वारकरी चालला आणि नेमकं शेजारी असणारे एका तरुण पोराचा त्या वारकऱ्याला धक्का लागला. ज्या क्षणाला तरुण पोराचा धक्का त्या वारकऱ्याला लागला, त्या वारकऱ्यानं त्या तरण्या पोराकडे बघितलं आणि त्या पोराला म्हणलं, ए कारट्या, नीट चाल की. असंच काय बाबांनी नाही म्हणून मान हलवली. ह्याचा अर्थ बाबांचं माझ्या बोलण्याला काहीतरी विरोध आहे. बाबांना माझं बोलणं पटलं नाही. बाबा, एका वारकऱ्याचा दुसऱ्या वारकऱ्याला धक्का लागला. त्या क्षणाला चालणारा वारकरी जर एवढा वयोवृद्ध होता, निष्ठावंत होता, कपाळाला गंध होता, गळ्यात माळ होती, त्या तरण्याबाण पोराकडे बघितलं आणि त्या निष्ठावंत वारकऱ्यानं त्या पोराला एक शब्द वापरला. कुठला? माऊली जरा म्हातारी माणसं बघून चाला बरं. मी सांगू, त्या तरण्या बाण पोराच्या डोळ्यातनं खळकन पाणी आलं. येताना मी माझी ओळख घेऊन वारीमध्ये आलतो, येताना मी माझं रूप घेऊन वारीमध्ये आलतो. ज्ञानोबरायांबरोबर 4 पावलं काय चाललो. माझ्यासारख्या पाप्याचा सुद्धा ज्ञानोबरायांनी माऊली करून टाकला. हो, माझ्यासारख्या पाप्याचा सुद्धा ज्ञानोबरायांनी माऊली करून टाकला. नाही, संतांचा स्वभाव हाच आहे की आपल्यासारखंच करून ज्ञानोबराय परिसासारखे आहेत. आणखी सांगू का, परिसाची काय विषाद आहे माझ्या माऊलींच्या पंक्तीत बसायची. बाबा सोपं करून देऊ का?
परिसाने लोखंडाला स्पर्श केला. नीट ऐका, परिसाने लोखंडाला स्पर्श केला. त्याने लोखंडाचं सोनं केलं का परीस? ऐका की, परीस लोखंडाचं सोनं करतोय पण स्वतःसारखा करून देतो. मला काय म्हणायचंय लक्षात येते? परीस लोखंडाचं सोनं करतोय का स्वतःसारखा करतोय? जर त्या लोखंडाचा बी परीस झाला असतो तर त्या परिसाने आणखी परीस केली असती. परिसाचं सोनं होऊ शकतं, लोखंडाचं सोनं होऊ शकतं, पण लोखंडाचा परीस होऊ शकत नाही. माझ्या ज्ञानोबरायांमध्ये सामर्थ्य एवढं आहे, ज्ञानोबरायांच्या पंक्तीत गेलेला माणूस माऊलीच होऊन जातो. म्हणून संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळण देवा. दुसरी काही इच्छा नाही. त्या पंढरपुरात आलो ना, त्या चंद्रभागेला तेवढं स्नान घडू दे बाबा. अवघी तीर्थे एक वेळा, अवघी तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखियेल्या. मला सोपं सांगा, चंद्रभागेला नुसतं डोळ्याने बघितलं तरी सगळ्या तीर्थांचं दर्शन झाल्यासारखं होतं. डोळ्याने बघणाराला जर एवढं पुण्य आहे तर तिच्यात स्नान करणाराला किती मोठं पुण्य असेल. तिच्यात स्नान, आता बरंच गडी तिथं गेल्या बाथरूम मध्ये आंघोळ ते बागल्या आता ते मला चंद्रभागेच लय वेळ बी नाही. मला बाळूमामांचं चरित्र सांगून वारकऱ्यांबरोबर बोलून हा अभंग सोडवायचा आहे. त्याच्यामुळे थोडं सोपं सांगू का? आता बोलता बोलता बोलून जातो बाबा. चंद्रभागेचं मुळात पूर्व काळ, चंद्रभागेला मुळात तीर्थ म्हटलंय, चंद्रभागेला क्षेत्र म्हटलंय. तिथे पंढरपूर हे असं क्षेत्र आहे, तिथं तीर्थ आहे, तिथं क्षेत्र आहे, तिथं देव आहे. बऱ्याच ठिकाणी तीर्थ आहे पण देव नाही, बऱ्याच ठिकाणी क्षेत्र आहे पण देव नाही, बऱ्याच ठिकाणी देव आहे पण तिथं चंद्रभागा नाही. हे पंढरपूर हे असं शहर आहे, असं नगर आहे, ज्या नगरामध्ये हे सगळ्या गोष्टी एकत्र येतात. आणि मला आवर्जून सांगू द्या, मुळात त्या लय लांब विषय जाईल पण थोडक्यात ओळखतो. चंद्राला शाप दिला होता, शापच होता चंद्राला. आणि चंद्राला शाप दिल्यावरती त्याला सांगितलं, तू ज्या तीर्थावर जाशील का नाही, सगळ्या तीर्थांवर स्नान कर. जिथं गेल्यानंतर तुझ्या शरीराचा दाह पूर्ण होईल, जिथं गेल्यानंतर तुझ्या शरीराचा कोड संपल का नाही, तिथं ते क्षेत्र तुला पावलं म्हणायचं आणि तुला पुण्य मिळालं म्हणायचं. चंद्र तिथपर्यंत पोहोचला आणि तिथपर्यंत पोहोचल्यानंतर चंद्राने त्या भीमेमध्ये आंघोळ केली. तेव्हा चंद्रभागा नव्हती, भीमेमध्ये स्नान केलं. आणि भीमेमध्ये स्नान केल्यानंतर त्याच्या शरीराचा दाह थांबला बाबा. शरीराचा दाह थांबला पण पाप संपलं का नाही याची कशी प्रचिती घ्यायची? म्हणून त्याने थेट भगवंताला विचारलं, पांडुरंगा माझं पाप संपलं का नाही, मी कसं ओळखायचं? पांडुरंगाने सांगितलं होतं, ऐक चंद्रा, त्याच्या समोर उभा राहा, त्या नंदीच्या समोर उभा राहा, हात जोड. जर तुझं पाप संपलं असेल तर फक्त पुंडलिकाच्या समोरचा नंदी तुझ्याकडे तोंड करून उभा राहील. ऐकताय? चंद्र स्वतः चंद्रभागेमध्ये उभा आहे. चंद्र स्वतः चंद्रभागेमध्ये उभा आहे आणि चंद्राने हात जोडला आणि त्या नंदीला सांगितलं, हे भगवंता, जर माझं पाप संपलं असेल तर भगवंताकडे तोंड करून उभा असणारा हा नंदी माझ्याकडे तोंड करून उभा राहील. मला आवर्जून सांगू द्या, जगाच्या पाठीवर कुठं जा, नंदीचं तोंड महादेवाकडे आहे. पंढरपुरात गेला तर पंढरपुरात एक नंदी असा आहे ज्याचं तोंड चंद्रभागेकडे आणि पाठ महादेवाकडे आहे. त्या चंद्राच्या समोर तो उभा राहिला आणि चंद्राकडे त्याने बघितलं. लय सोपं करून देतो संतोष बुवा. ज्याच्याकडे बघितल्यानंतर, ज्या नदीजवळ आल्यानंतर चंद्र का पाप भागा ती चंद्रभागा. तिथे आल्यानंतर चंद्राचं पापच पळून गेलं, चंद्राचं पापच संपलं, तिचं नाव चंद्रभागा. तुकोबरायाने अपेक्षा व्यक्त करताना पांडुरंगाला अपेक्षा केली, पांडुरंगा इच्छा काहीच नाही, चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. फक्त चंद्रभागेला स्नान करत असताना मला वारकरी कर, पंढरीचा वारकरी, वारी चुकू नेदे हरी. आणि एवढंच नाही, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास कर, पंढरीचा वारकरी कर, संतांच्या संगतीमध्ये ठेव आणि चंद्रभागेचं स्नान घडू दे. काहीसा या अर्थ 4 चरणाचा अतिशय गोड, अतिशय समर्पणाच्या सेवेला साजेसा आणि मागणी करून अभंग विठ्ठल.
काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण. विशाल बुवा, इतर कीर्तनकारांपेक्षा मला थोडस एक जबाबदारी, एक भाग्य माझ्या पदरात जास्त पडले. बाकीचे सगळे कीर्तनकार अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्रीमंत सद्गुरू बाळूमामांचा बग्गा क्रमांक 1 आलाय. आणि बाळूमामांच्या सेवेसाठी सगळे कीर्तनकार इथपर्यंत येतील. मी सुद्धा मामांच्या सेवेसाठी चालू. फक्त एक आहे, ही सेवा करत असताना मला आवर्जून सांगू द्या, गेल्या वर्षी आपण तिथं त्या मंदिराच्या समोर कीर्तन केलं. हीच दिंडी, रामकृष्ण हरी दिंडी सोहळा निघाला होता. आणि गेल्या वर्षीची सेवा कर्मधर्म संयोगाने माझ्याकडे आली. मग यंदा वारकऱ्यांनीच म्हणे माळी बुवांना सांगितलं, गेल्या वर्षीचं बुवा बोल एक राहतं विशाल बुवा. मी आवर्जून सांगतो, मी आयुष्यातलं प्रत्येक कीर्तन बाबा शेवटचं म्हणून करतो. उद्याचं कुणी बघितलंय अजून घरी पोचल का नाही आज, त्याच्यासाठी मग घासा शिल्लक ठेवायचा आणि वरडायचं नाही, तसलं करतच नाही जवळ महाराज. आणि एक आहे, कुठलंच कीर्तन कधी कमी नसतं, कीर्तन कधी जास्त नसतं. कीर्तन हे कीर्तन असतं. आणि मला आवर्जून सांगू द्या, कीर्तन हे जसं कीर्तन असतं तसंच कीर्तनकार हे सुद्धा कीर्तनकारच असतं. त्यात कुठं लहान मोठेपणा नसतो, त्यात कोणी आपलं पर का असा भाव नसतो. मला आवर्जून सांगू द्या, ह्या दिंडीवाल्यांनी माळी बुवांकडे इच्छा व्यक्त केली. माझ्याकडे 2 जबाबदाऱ्या आल्या. आता माझ्याकडे 2 जबाबदाऱ्या. जगाच्या बापाच्या समोर मी उभा म्हणल्यानंतर बाळूमामाबद्दल मला बोलावं लागेल. आणि त्यांच्याबद्दल बोलत असताना वारकरी माझ्या समोर बसलेत म्हणल्यावर मला वारीचं महत्व सांगावं लागेल. विठ्ठल कधी कधी दारावची कसरत म्हणजे कधी कधी आपली बरोबर झाली म्हणजे रोजच असे गुबू गुबू कीर्तन करून मग असं नको होतं कावा तरी हात लावे वाजवलं कधीतरी आपला विकस लागला पाहिजे. फक्त आता माझी इच्छा असे कीर्तन ऐकताना सर्वांगाचं कान. आता ते कीर्तन सांगत असताना, अभंगाला न्याय देत असताना, मामांच्या चरित्राला स्पर्श करत असताना सगळ्या गोष्टी फक्त सर्वांगाचं कान करून ऐका. एखादी गोष्ट चुकली तर चालू कीर्तनात सांगितले तरी चालेल. फक्त माझी अडचण आहे काय, मला त्या असं जोडल्यावानी कीर्तन करू वाटत नाही. कळायचे मला असं मुळापासून कीर्तन सांगू. मुळापासून तुकोबरायांनी आज जो अभंग दिला मागितला, एक तर हो थांबा, अभंग मागणी पर प्रकरणातला आहे. मला समोर बसलेल्या वारकऱ्यांपैकी कुणीतरी एकाने सांगा, जाहीर सांगा, मी तुमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं प्रचंड लहान आहे. तुमच्यापैकी कुणीतरी एकाने उत्तर द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी तुमचं ज्ञान चेक करत नाही. फक्त आपलं एक तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळे आनंद असं कीर्तन करू. थोडं तुम्ही बोला, थोडं मी बोलतो. मला फक्त एवढंच सांगा, संत मागतात का संत मागत नाही? नाही तुमची एक मिटिंग घेऊन सांगा, मला काही गडबड नाही. असं 2 टोळ्या करू नका, आपण वारकरी आहे. आपल्या 2 टोळ्या मी अजून सोपं करू का महाराज? ज्या दिवशी वारकऱ्यांच्यातलं हे व देव संपतील त्या दिवशी पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या घरी न्यारीला येईल. पण कधी आपलंच मिट ना अजून त्याच्यामुळे जर आपल्याला काय नाही सांगितलं तरी चालेल, मी समजून घेईन. फक्त एका विचारानं सांगा, संत विचारलंच म्हणा बुवा असं तुझी पांडवानी. तर आम्हाला माहित आहे आता बहुतेक माणसं कीर्तन करायचे प्रश्नाचे उत्तर देत नाही. एक तर चालू बुवानी कधी घेतलेला तुला काही तर फुकाट बोलावला नाही आलाय आपलं, तू आल्या पावली तुझं तू इथं आम्हाला इच राहिलाच काय. त्यांना माहित आहे जात तुझी तोंडी असते. हे जर मी आपण म्हणलो संत मागतात, बुवा म्हणणार नाहीत मागत. आपण जर म्हणलो संत नाहीत मागतात, बुवा म्हणतो तू मी सोपं सांगतो. दोन्ही बाजूने बोलतो आहे का संत आजपर्यंत आमचा माझं काय ऐकताय पात्याचं मी सोपं सांगू. तुकोबारांनी स्पष्ट देवापुढे उभा राहून सांगितलं होतं, आमच्या बापजाद्यांची अशी परंपरा नाही, आमच्या बापजाद्यांच्यात अशी रीत नाही.
सांगितलं त्याला त्याचा धिक्कारच केलाय त्याला त्याला निषेध केलाय मागणाऱ्यांचा. आता पुन्हा मी विचार असा केला तुकोबरायांनी जर मागणाराचा निषेध केला असेल तर समस्त गाठे तुकोबरायांनी एकदा बी मागितलं नसेल. निषेध कोणाचा केलाय? मागणाऱ्यांचा केलाय. तुकोबरायांना मागणारे आवडत नाहीत म्हणून तुकोबरायांनी मागणाराचा निषेध केला असा विचार केला. माझ्यासारख्या निर्बुद्धाने तुकोबरायांची गाथा अभ्यासाला घेतली, हातात गाथा घेतली, वाचायला सुरुवात केली. गाथेतला पहिला अभंग मला सापडला. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो मागणी पर प्रकरणातला. मी असा विचार केला जवळ गे महाराज काय झालं असेल. नाही मागण्याची रीत नाही पण चुकून मागितलं असेल बाबा. मागण्याची रीत नाही पण चुकून मागितलं असेल. मग आपण उगाच मागणीनं सुरुवात करण्यापेक्षा मी बाबा गाथा उलटा केला आणि ठरवलं. गाथेतला 4092 अभंग काढला, शेवटचा अभंग काढला. आणि मी असा विचार केला सुरुवातीपासून गाथा वाचायची नाही, सुरुवातीलाच मागणी म्हणलं आग्याला मागितलेलं कुणालाच सण होत नाही. पण जाताना मागितलेलं बरं दिसतं. काहीतरी मागितलेलं आवडतच नाही कोणाला. सुरुवात गाथेची मागणी मी असा विचार केला गाथेची सुरुवात जर मागणी नसेल तर मग असं करू आपण शेवटापासून वाचू बाबा, त्याला काय अडच नाही. म्हणून मी गाथा उलटी केली आणि गाथेतला 4092 क्रमांकाचा अभंग काढला. तर तो अभंग बी असा होता. मागणीचे एक तुझं प्रती आहे देशील तरी बाहेर पडलं का. गाथेची सुरुवात मागणीनं, गाथेचा शेवट मागणीनं. थोडं गोड आहे का? कधीच न मागणारे तुकोबराय, मागणाऱ्यांचा निषेध करणारे तुकोबराय, मागायला प्रवृत्त का झाले असा विचार थोडा मांडायचा झाला तर मी असा विचार करत असताना माझ्या समोर तुकोबरायांचं समस्त चरित्र उभा राहिलं. तुकोबरायांनी सहजासहजी मागितलं नसतं. त्यांना माहित आहे मागितल्यानंतर लाज निघून जाते, त्यांना माहित आहे मागितल्यानंतर प्रतिष्ठा निघून जाते, त्यांना माहित आहे मागितल्यानंतर बुद्धी निघून जाते, त्यांना माहित आहे मागितल्यानंतर लक्ष्मी निघून जाते, त्यांना माहित आहे मागितल्यानंतर ज्ञान निघून जातं. मागितल्यानंतर एवढं 5 गोष्टी निघून जातात. मागण्यानं जर ह्या 5 गोष्टी निघून जात असतील तर कशासाठी मागावं. मग जर ह्या सगळ्या गोष्टी तुकोबरायांना माहिती आहेत तरी ते मागणी पर प्रकरणाला अभंग लिहितात. पण नेमकं घडलं असेल म्हणण्यापेक्षा घडलं असंच. काय घडलं? त्या देहूमध्ये कीर्तनाची परंपरा होती. रोज दर एकादशीला कीर्तन बाबा, दर एकादशीला. आणि काय व्हायचं तुकोबराय कीर्तनात बसायची. बसता तुकोबराय टाळ घेऊन उभा राहायला लागले. आणि टाळ घेऊन उभा राहता तुकोबराय द्रौपद म्हणायला उभा राहायची. हा म्हणता तुकोबरायांना आनंद वाटायला लागला. कीर्तन चांग होय अंग हरिरूप हे अनुभूती यायला लागली. आणि तुकोबराय कीर्तनात द्रौपद म्हणायला उभा राहिले. पण व्हायचं असं एखादा कीर्तनकार तारी घ्यायचा आणि यायचंच नाही. कवाचं सांगताय बुवा तुकोबरायांच्या काळात म्हणजे तेव्हापासून चाललंय का तुमचं? नाही अडचण अशी आहे जुन्या काळातले कीर्तनकार नैसर्गिक आपत्ती आली तर अनुपस्थित राहायची म्हणजे यायचे नाही. वाढून आलं म्हणून दुसरीकडे जायचं हे आलेली प्रकार नाही. त्या काळात तसं होत नव्हतं. त्या काळात नैसर्गिक आपत्ती आली तर कीर्तनकार येत नसायचे आणि नाही आले कीर्तनकार की मग त्या दिवशीचं कीर्तन होत नसायचं. देऊतल्या लोकांना वाईट वाटलं. त्यांनी एकत्र तुकोबरायांना विनंती केली तुकोबा असं का कर ना. म्हणजे काय कीर्तन बुडण्यापेक्षा तुम्हीच का कर ना. मला नाही जमायचं. यासाठी पागोनिया ग्रंथ करावे कीर्तन हा नियम आहे कीर्तनाचा. मला अभ्यास करावा लागेल. सगळ्यांनी मिळून तुकोबरायांना अभ्यासाला मदत केली. आणि तुकोबरायांनी हा म्हणता सकल संत साहित्य वाचलं, सकल संत चरित्र वाचली, सकल संतांच्या गाथा वाचल्या. आणि मला आवर्जून सांगू द्या आडच लेख झाली. सगळ्यांचं साहित्य वाचून तुकोबराय कीर्तनाला उभा राहिले. तुकोबरायांना माहिती होतं, तुकोबरायांना जाण होती, तुकोबराय कीर्तनाला उभा राहायचे. मला आवर्जून सांगू द्या तुकोबराय कीर्तन करायला लागले आणि कीर्तन करता करता तुकोबराय कीर्तन जगायला लागले. थोडं सोपं सांगतो, राग वाटून देऊ नका. कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तन जगणं खूप अवघड आहे. काही कीर्तनकार कीर्तन जगतात, काही कीर्तनकार कीर्तनावर जगतात. कीर्तन जगणं सोपं नाही, कीर्तनावर जगणं जरा सोपं झालं. मला आवर्जून बोलू द्या तुकोबराय कीर्तन जगायला लागले.
आणि कीर्तन जगता जगता कीर्तन जगता म्हणजे त्रास बी दिला लोकांनी लई. आता माझ्याकडे वेळ कमी नाही तर ह्या पारगावच्या सालू मालूने त्रास दिला. अजून बी त्यात तुम्ही तिकडून येत असला तर त्या पारगावला सालू मालू पारगाव म्हणूनच वळखतात. म्हणजे ते कीर्तनात येऊन बसायचे, तुकोबरायची कीर्तन ऐकायची, आजचा अभंग कुठला घेतलाय ती बघायची ना अभंग लिहून काढायची आणि घरी गेली की त्या अभंगातलं तुका म्हणे फोडायची सालू मालू म्हणे लिहायची. नाही कळायचे नाही. पहिला त्रास सालू मालून दिला, दुसरा त्रास रामेश्वर भट्टाने दिला गाथा बडवली, तिसरा त्रास चिंचवडच्या चिंतामणीने दिला आणि चौथा त्रास दिला त्या देऊच्या मंबाजी बुवाने दिला. त्रास दिला लोकांनी, पण तुकोबराय कीर्तन करत राहिले. आणि हा म्हणतात न मागणारे तुकोबराय मागायला का प्रवृत्त झाले. हा म्हणतात तुकोबरायांनी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली आणि सकल ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर तुकोबरायांनी ज्ञानेश्वरीचं शेवटचं पान उघडलं आणि तुकोबरायांना ज्ञानेश्वरीचं पसायदान दिसलं आणि पसायदान वाचता वाचता तुकोबराय शांत झाले. तुकोबरायांना माहिती आहे मागितल्यानंतर ज्ञान जातं, तुकोबरायांना माहिती आहे मागितल्यानंतर बुद्धी निघून जाते, तुकोबरायांना माहिती आहे मागितल्यानंतर लक्ष्मी निघून जाते, तुकोबरायांना माहिती आहे मागितल्यानंतर प्रतिष्ठा निघून जाते, तुकोबरायांना माहिती आहे मागितल्यानंतर लाच निघून जाते. एवढा सगळा अभ्यास असणाऱ्या तुकोबरायांनी ज्ञानेश्वरीचं शेवटचं पान काढलं आणि पसायदान वाचायला सुरुवात केली. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज तोषोनी मज तोषोनी मज तोषोनी मज थांबले ना तुकोबराय. पण मागणं ही संतांची परंपरा नाही, मागणी करणं संतांची परंपरा नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळावी अशी अपेक्षा करणं ही संतांची परंपरा नाही. ज्ञानोबराय मागण्यासाठी प्रवृत्त होत आहे. याचा अर्थ तुकोबरायांच्या लक्षात आलं देवाच्या पुढे उभा राहिल्यानंतर मागायचं. बाकीच्यांची नावं घेण्यापेक्षा गुरुनाम गुरु निवृत्ती बाबा वक्ते बोलायचे. कीर्तनातलं वाक्य आहे, निवृत्ती बाबा वक्ते बोलायचे, पंढरपूरला गेला तर मागत जाऊ नका आणि पंढरपूरला गेला तर मागितल्याशिवाय माघारी येत जाऊ नका. हे पावसाने कळतंय ना आपण काय बोलतोय. नाही पण माझ्यासारख्याचं वाक्य असतं तर मी माघारी घेतलं असतं. ज्या महात्म्यानं धर्मासाठी स्वतःला समर्थ आयुष्य वेचलं, कीर्तनात शिवी देण्याचा अधिकारी एकाच माणसा निवृत्ती बाबा होत. कीर्तनात अधिकार होता तेवढा. पण बाबा कीर्तनात म्हणायचे, कीर्तनात सांगितलं होतं बाबांनी की बाबांच्या मुखातलं वाक्य आहे पंढरपूरला गेला तर मागू नका आणि पंढरपूरला गेला तर मागितल्याशिवाय माघारी येऊ नका. नाही मला आवडतं. पंढरपुरात गेला तर संसाराचं मागू नका आणि पंढरपुरात गेला तर परमार्थाचं मागितल्याशिवाय माघारी येऊ नका. गेला तिथं तर संसारातल्या गोष्टी मागू नका आणि गेला तिथं तर परमार्थातलं. म्हणजे तुकोबरायांच्या लक्षात आलं मागायचं नसतं असं नाही, फक्त संसारातलं मागायचं नसतं. त्या देवाच्या समोर उभा राहिल्यानंतर तुम्हाला परमार्थातलं मागता येतं. त्या देवाच्या समोर उभा राहिल्यानंतर तुम्हाला देवाचं मागता येतं. त्या पंढरपुरात उभा राहिल्यानंतर देवाच्या समोर उभा राहिल्यानंतर तुम्हाला त्या भगवंताकडून परमार्थातली कुठली बी गोष्ट मागता येते. हे मला आवर्जून सांगू द्या. मागण्याची इच्छा नसणारे तुकोबराय ज्ञानेश्वरीतलं पसायदान बघितलं आणि पसायदान बघितल्यानंतर तुकोबराय मागायला प्रवृत्त झाले. पण जिथं जिथं मागितलंय थोडंसं अभ्यासानं सांगतो देवा माझं चुकलं तर दुरुस्त करून द्या. तुकोबरायांनी मागणी प्रकरणातले जेवढे अभंग लिहिले तेवढ्या सगळ्या अभंगामध्ये संत मागितले. पहिलं पसायदान ज्ञानोबरायांनी लिहिलं, आता विश्वात्मके दिले. दुसरं पसायदान नामदेवरायांनी लिहिलं, अकल्प आयुष्य व्हावे दयापुढा. तिसरं पसायदान तुकोबरायांनी लिहिलं, हेची दान देगा देवा. पण हेची दान देगा देवा या अभंगामध्ये सुद्धा तुकोबराय बोलतात देवा तुझी मुक्ती नको, तुझी संपदा नको, देणार असला तर फक्त संत संग देई सदा.
नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा हे आवर्जून ऐका. आज वारकरी म्हणून हे वारकरी ऐकतीलच ऐकतील, पण मामांच्या सोबत जेवढे म्हणून धारकरी आले, जेवढे म्हणून सेवक आले, जेवढे म्हणून मेंढके आले, त्यांची सुद्धा एवढीच इच्छा आहे, संत संग देई सदा. देवा हे पांडुरंगा, आम्हाला बाकी काय कळत नाही, आमचा बाळूमामा संत आहे आणि बाळूमामा संतांची आम्हाला आयुष्यभर संगत मिळावी. आणि 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 आवर्जून सांगतो, मामांच्या संगतीत जे जे आले त्या सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याणच झाला. बाबा म्हणजे दिंडीतल्या लोकांना मामांचं चरित्र माहिती असेल नसेल, थोडासा स्पर्श करून जा, शांत आहे. मुळात हे कुटुंब कर्नाटकात, मामांचं कुटुंब फार भावे आठ. मूळ पुरुषाचं नाव बाळप्पा. बाळप्पाच्या पोटी जन्माला आले, त्यांचं नाव मायाप्पा, मामांचे वडील. मायाप्पा आणि सुंदरामाता या दोघांचा प्रपंच 12 वर्ष प्रपंच केला, पण संसाराच्या वेलीला फुल नव्हतं. तुम्ही काय म्हणा संतोष, जोपर्यंत वेलीला फुल लागत नाही तोपर्यंत वेली किती मोठी झाली तरी वेली सुंदर दिसत नाही. सुंदरामातेच्या पोटाला मूल नव्हतं म्हणून ती आणखी सांगतो, हेंद्री सेंद्री दैवताच्या पुढे गेली नाही. हेंद्री सेंद्री दैवताचा आधार घेतला नाही. त्या माहेरातला देवा आप्पाच्या वाडीचा हलसिद्धनाथ, त्या हलसिद्धनाथाच्या पुढे गेली आणि ह्यांनी मागताना एवढं गोड मागितलं. आजची जी मागणी आहे ना तुकोबरांची, उभे होत तशीच मागणी मागितली. ती सुंदरा माता त्या हलसिद्धनाथाच्या पुढे उभा राहिली आणि हलसिद्धनाथाला सांगितलं, देवा सुखी प्रपंच आहे, कमी म्हणशील तर प्रपंचाला काहीच नाही. हे काय देवा, पोटाला संतान नाही आणि हो तुझ्या पुढे उभा राहिली म्हणजे मुलबाळ मागायला नाही उभा राहिली. माझी एवढीच इच्छा, हे हलसिद्धनाथा, हे पहिल्यापासून लहान असल्यापासून तुझी वारी करते, माझी इच्छा एवढीच आहे, वारी चुकून येते कधी. म्हणजे मी मेली तरी माझी वारी जिवंत राहील. तुम्ही ऐकताय देवा, मी मेली ना मेली, माझी वारी जिवंत राहिली पाहिजे. हलसिद्धनाथ प्रसन्न झाला, हलसिद्धनाथ तथास्तु म्हणला, पण तथास्तु म्हणल्यावर त्याच्या ध्यानात आलं ही जिवंत आहे तोपर्यंत वारी होईल की, मेल्यावर कशी वारी जिवंत. हिचं मागणं असं आहे की मी मेली तरी वारी जिवंत राहिली पाहिजे. जर हिची वारी जिवंत ठेवायचं असेल तर हिच्या पोटी संतान द्यावं लागेल ना. मेल्यावर वारी जिवंत. आणि मी सांगतो, वारकऱ्यांनी दुसरं काय नसतं हो मागायचं. आणि मागितलं मी नाही देवा, निष्ठावंत वारकऱ्याने कधी कधी काय कधीच मागितलं नाही. मग आता बळच गेल्या ते तिकडे आपलं गाड्याने गोंगड्या बायाने बांगड्या आणायच्या आणि माघारी यायचं, दुसरं काय. पण निष्ठावंत कधीच नाही हो. निष्ठावंत भावच तसा आहे. मला आवर्जून सांगू द्या, पाठीमागल्या 2 वर्षात एवढा मोठा आजार आलता तरी सुद्धा आमच्या गळ्याच्या माळा तशा जाईल. ह्याच्यापेक्षा अजून आम्ही नेमकं काय सांगू. आणि बाबा आपल्यासारखे काय हो, उलट उलट एक निष्ठावंत वारकरी पॉझिटिव्ह वार निष्ठावंत बरंच पॉझिटिव्ह दवाखान्यात जाताना मोबाईल घेऊन गेलो आणि वारकरी म्हातारा तेव्हा पॉझिटिव्ह आलं दवाखान्यात गेलं का नाही, जाताना सोबत नामदेव बाप्पाची भजनी मालिका घेऊन गेलो. वारकरी होती, भजनी मालिका सोबत नेली. तिथे गेल्यावर डॉक्टरने तसली जमली का, पण बिचारा एवढं तेवढं आहे त्याच्यात, एवढं बॉक्स आहे, ते बुक्का ठेवतो त्या गणगोळी गोपीचट ठेवतो त्या, अष्टगण ठेवतो त्या, एवढं आरसा आहे त्याचा नित्य नेमात. आपलं नित्य दवाखान्यात पॉझिटिव्ह होतं, दररोज सकाळी उठलं की आरसा गण लावायचं, गळ्यात माय. बघता बघता स्कोर जरा जास्त झाला. डॉक्टर जवळ आले. डॉक्टरने हात काढली. बाबा बाबा जी डॉक्टर साहेब, जगायचं असेल तर एक उपाय आहे. बाबा जगायचं असेल
तर पुढून उठून बसलं आणि डॉक्टरकडे बघितलं. आमच्याकडे डॉक्टर माळाला हात लावायचा नाही, माळाला हात लावायचा नाही. आमच्या पिढ्यानपिढ्याची वारी आहे, आमच्या पिढ्यानपिढ्याची माळ, आमच्या पिढ्यानपिढ्याची परंपरा आहे. डॉक्टर आमच्या 5वीला गळ्यात माळ घालतात. आमची आजी वारकरी होती, तिनं माझ्या गळ्यात माळ घातली आणि त्या दिवशी आमच्या आजीनं मला सांगितलं, बाबू गळ्यात घातलेली माळ ही तुळशीची लाकडं नाही, ती भगवंताच्या नावानं गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आहे. माझ्या आजीनं मला सांगितलं, पंढरपुरात उभा आहे तो तुझा नवरा आहे, पंढरपुरात उभा आहे तो तुझा मालक आहे. पतिव्रते जैसा अवतार प्रमाण तो पंढरपुरात उभा आहे, तो आमचा नवरा आहे, तो आमचा मालक आहे, तो आमचा धनी आहे. गळ्यात घातलेलं मग हे माळ हे त्याच्या नावानं लिहिलेलं मंगळसूत्र आहे आणि कपाळाला लावलेला गंध हे त्याचं सौभाग्याचं लेणं आहे. डॉक्टर माळ काढून जगण्यापेक्षा मरून जाईल, देह जाऊ अथवा राहू. निष्ठावंत माणसं आहे तो. हे आता बऱ्याच गड्यांनी माळ काढून पांढरे खाल्ली त्याला आपापल्या वारकऱ्यांची परीक्षा देवाची आणि वारकऱ्यांची मी तर म्हणतो वारकऱ्यांची परीक्षाच झाली पाहिजे. हे आप्पाच्या वाडीच्या हर्षिदनाथाच्या समोर उभा राहिली माय, तेव्हा इच्छा एवढीच आहे, वारी फक्त बंद नाही झाली पाहिजे. आणि हलसिद्धनाथाने तोच आशीर्वाद दिला. मग मला आवर्जून सांगू द्या, हलसिद्धनाथाचा आशीर्वाद आणि पांडुरंगाचा आशीर्वाद एकसारखाच. कस काय एकसारखा? आता तुम्ही सगळी माझ्यापेक्षा ज्ञानानं मोठी माणसं आहे. कारण काही माता पंढरपुरात उभा राहिली होती, देवाला काहीच न मागता देवाने किती पुत्र दिले? 3 दिले. 3 पहिले सावजी, दुसरे तुकोबराय आणि तिसरे कान्होबा. मुलं किती झाली? 3. आणि त्या तिघांमध्ये मधला क्रमांक तुकोबरायांचा. झालं आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाच्या आशीर्वादानं सुंदरामातीला 3च मुलं झाली. भैरू बाळा पनबे माप्पा, तिथं तुकोबराय मधवेन, इथं बाळू मामा मधवे. म्हणजे बाळू मामा आणि तुकोबराय एकामेकाचे अवतार असली संगती जोडणार नाही. कारण बाळू मामा हा रुद्राचा अवतार आहे आणि जगद्गुरु तुकोबराय हा विष्णूचा अवतार. हे 3 मुलं झाली. संत सद्गुरु बाळू मामा लहानपण आपल्यासारखं नव्हतं. ते एकटेच देवाबरोबर बोलायचे, देवाशी चर्चा करायचे, देवाबरोबर संवाद साधायचे. पण अडचण येत होती, मामा देवाबरोबर बोलायचे. बाकीच्यांना देव दिसत नव्हता, ती म्हणायची एकटंच बरा. आता माणसं इतकी बोलायला लागली, आधी बोलत आता एकटं बोलतोय का नाही माणूस? परवा दिवशी आपल्याला सखी बहीण नाही, चुलत बहिणीला जवळ झाला म्हणून दोंड्याच्या महिन्यात मी मेवना बोलावला होता देवा. नाही बोलावलं करू शकतो. अर्धा तास दाजी आमचा, अर्धा तास मी बसलो होतो. दाजी मोबाईल मध्ये बघू तरी बघू, मी पुढे बसलो, दाजी मोबाईल मी पुढं, दाजी मी म्हणतो दाजी उरका पाऊस आला. दाजी कुठं मोबाईल म्हणून बाहेर बघतो. रोज 1000-2000 माणसं पुढे बसून बोलणार माणूस आहे, पण आज बोलायचं कसं? आपली बहीण नांदायची म्हणून आपण बसतो सगळं. काय करायचं असतं? पाया आता झालंय असं, मेवण्याला भांडायचं बंद केलंय, बायकोला भांडायचं. 1,500चं फार्म भरल्यापासून गळ्याचे आता नाही भांडत. पण नसल्या कुठं त्याच 50 रुपयाला जगायचं.
एवढंच 50 रुपये ना. 8-10 दिवस झालं उगाच आपण मला असं फुगिरी आल्यावर वाटते मुख्यमंत्र्याचं मेव नाही सध्या. लाईव्ह आहे का मोबाईल चालू आहे. फक्त माझी एकच विनंती आहे, माझी एकच विनंती आहे, बहिणीला 1,500 देण्यापेक्षा दाजीच्या शेतीच्या मालाला दर द्या. बहिणीला 1,500 नाही दिलं तरी लय चुकात नाही. तिला ते 1,500पेक्षा तिला ते 1,500 म्हणजे मी काय कोणाच्या विरोधात म्हणून काम करत आपल्याला तळमळ राहते राव. ज्या शेतकऱ्याचं असं असं धान्य पीक असं रस्त्यावर फेकून दिलं ना मग डोळ्याला पाणी येतं. काय नाही मायबाप सरकारला कर्जमाफी, मायबाप सरकार शेतकऱ्याला तुमच्या कर्जमाफीची अपेक्षा नाही. तुम्ही फक्त त्याच्या मालाला किंमत द्या. आज बी काल बी राजाच होता एवढं मात्र गेला काय विषय. दाजी हो अर्धा तास दाजी कशी मी बसलो. दाजीने मग अर्ध्या तासाने वर बघितलं आणि विशाल बाबा दाजी माझ्यावर एक वाक्य बोलतो. काय चपटकीनं चार्जर आहे का. अर्धा तास बसून एक माझा जीव सुखावणी मोठा झाला. मी आपल्यावर बोलतोय काय म्हणतात काय नाही असं माझ्या जीवाला वाटतं. अर्ध्या तासाने बोललो दाजी चपटकीनं चार्जर आहे. मी आवर्जून बोलू. त्यावेळेला माणसं एकटी बोलत नसायची आणि मामा एकटे बोलायचे. त्याच्यामुळे बाकीची म्हणायची बाळा येडा झालाय म्हणायची. आणि मला आवर्जून एक वाक्य सांगू द्या, जी माणसं समाजाने वेळी ठरवली त्याच माणसाचा इतिहास सध्या इतिहासाच्या पुस्तकात वाचावं लागतं. त्याच माणसाच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचावं लागतं. मामांना सगळे नाव ठेवावे, कुणी वेळ म्हणावं. पण समाजाने जरी वेळ म्हणलं तरी आई नव्हती नाव. आई नव्हती वेळ म्हणत. आई प्रचंड काळजी घ्यायची. प्रचंड काळजी घेत असताना काट्याच्या फांदरीवर कधी झोपायची, कधी एकटेच बोलायचे. समजा हा प्रवास चालू आहे आणि कामाला म्हणून ते चंदूलाल शेट्टीकडे कामाला ठेवलं. कामाची सवय असेल चंदूलाल शेट्टीकडे कामाला ठेवलं. चंदूलाल शेट्टीकडे कामाला राहिले आणि चंदूलाल शेट्टीकडे काम करत असताना चंदूलाल शेट्टी म्हणजे जैन समाजाचा माणूस. त्याच्याच आईला चंदूलाल शेट्टीच्या आईला त्याने दिलेल्या त्या पेटीमध्ये तिच्याच बसतीच म्हणजे तिच्याच देवाचं दर्शन घडवलं. संत एका जागेवरती थांबत नाही. घरच्यांनी विचार काही केलं तरी आता हे ऐकत नाही. आणि मग आपल्याकडे एक साधा सोपा नियम आहे बघा. साधा सोपा नियम आपल्याकडे एक गोष्ट ठरलेली आहे. एखादं जर समजा पोरग ऐकत नसलं की एकच उपाय त्याचं कुणी अंधश्रद्धा पसरवली असेल तेवढं एवढा लग्न झालं सुधरत असतं. मी स्पष्ट बोलतो बघा. अगोदर पोरग सुधरावा मग त्याला लग्नाला उभा करा. लोकांच्या लेकराचं वाटोळ करू नका. त्यांना गळ्याच्या लोकांच्या लेकराला वाटोळ करू नका. मी आवर्जून बोलतो ना ते ऐका गड्या. ते लग्नाला उभा कर पण मान्यच नव्हतं लग्न करायचं. मामांचीच बहीण गंगूबाई नाव आहे त्याचं. गंगूबाईच्या नवऱ्याचं नाव आहे हिराप्पा खिलारे आणि स्वतःच्या सख्या बहिणीची मुलगी मामांची पत्नी सत्यवान. आणि त्या भागात अजून बी भाची बायको करायची प्रथा आहे. सख्खी भाची बायको आहे. पण ते हिराप्पा जवळ म्हणत होते बाळाप्पाचं लग्न करायचंय. तेव्हा बाळूमामाच्या हिराप्पाच्या समोर उभा राहिले होते आणि बाळूमामाने त्या हिराप्पाला सांगितलं होतं हे हिराप्पा हे बाळूभंगाची जन्माला आलाय. तो स्वतःचा परपंच करायला जन्माला आला नाही. हे बाळूभंग आमच्या कीर्तनीचा परपंच करायला आलाय. आमच्या दुनियाचा परपंच करायला आलाय. मला जर ह्या संसारात आणि तर हे हिराप्पा माझ्या लग्नात तुझं मला निघान. आणि हिराप्पा हसलं. विश्वास बसला नाही बोलण्यावर. पण नेमकं तेच घडलं जे मामांच्या मुखातून आलं तसंच घडलं. 5 दिवसाचं लग्न 3ऱ्या दिवशी हिराप्पा पंक्तीत बसलेले असताना हिराप्पाच्या छातीत कळ आली. हिराप्पा पडले. पण पडलेले असताना बाळूमामाला हाक मारली. बापा मामा जवळ गेले. हिराप्पाचा हात हातात घेतला. जी बाळाप्पा मला एक वचन हवंय. बोला. बाळाप्पा माझ्या मागंदी माझी बकरी तू सांभाळायची.
जवळगे महाराज एक गोष्ट आवर्जून सांगतो, रागात असला तर कधी उत्तर देऊ नका आणि आनंदात असला तर कधी वचन देऊ नका. दोन्ही गोष्टी धोक्याच्या. भावनेच्या भरात कधी वचन द्यायचं नाही आणि रागात असला तर कधी उत्तर द्यायचं नाही. आणि तुम्हीच नाही, तुम्ही बी बसलेल्या सगळ्या तरी थोडा राग आला तर सहन करायला शिका, थोडा राग आला तर गिळायला शिका. या अडचण अशी राहते संतोष बुवा, मला सोपं सांगावं बाबा, कीर्तनाचं प्रमाण वाढलं का कमी झालं? कीर्तन बोला वाढली, सप्ताह वाढले का कमी झाले? वाढले. बरं आणखी सोपं, यंदा दिंडीला 2.5 पट लोक आहेत माऊलीं बरोबर. 2.5 पट आमच्या गावातून जाते, आमचं भाग्य आहे. 2.5 पट लोक आहेत यंदा. म्हणजे वारीचं बी प्रमाण वाढलं का कमी झालं? आता 3 प्रश्नाचं उत्तर तुम्ही वाढलं म्हणून दिलं. मला सांगा, लोकांच्या वाईट भावना वाढली का कमी झाली? ठीक ऐका ना, मग फसतंय ना काहीतरी. ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालले. कीर्तन वाढली, सप्ताह वाढले. बरं बाळूमामांच्या आशीर्वादानं आज 18 बघे महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतात आणि रोज मामांच्या तळावर कीर्तन, म्हणजे रोज 18 कीर्तन मामाच्या दरबारात. रोज रोज एक दिवस खडा. मग मला आवडतं सांगू द्या ना, एवढं सगळं होती की असं वाईट प्रमाण का व्हायला लागलं, वाईट प्रमाण का वाढायला लागलं? त्याचं कारण हे काय? तुम्ही फक्त कीर्तन मनोरंजन म्हणून ऐक. कीर्तन हे परिवर्तनासाठी असतं. कीर्तन हे मनात बदल करण्यासाठी असतं. मामांच्या दरबारात येऊन बसला मी तुमच्या पाया पडतो, माझी विनंती आहे तुम्हाला. मामांचा भंडारा कपाळाला लावला असेल, भंडाऱ्यामध्ये कर्मरेषा बदलण्याची सुद्धा ताकद आहे. एखाद्याच्या कर्मात जर लिहिलेलं असलं मरोच तर गरीबपणा, तर त्या भंडारा लावल्यानंतर त्याची कर्मरेषा सुद्धा बदलू शकते. मला जाहीर बोलू द्या, मला स्पष्ट बोलू द्या. ह्या माळी परिवाराचा पाठीमागल्या 20-30 वर्षापूर्वीचा इतिहास वाचून बघा. प्रचंड गरिबीमध्ये, प्रचंड दारिद्र्यामध्ये दिवस घालवलेली माणसं आहेत ही. आज सुद्धा मला ज्या वेळेला ते माहिती सांगतात तेव्हा त्यांच्या डोळ्याला पाणी येतं. हे मला आवर्जून सांगू द्या, भगवंतानं कर्मरेषा लिहित असताना कर्मावरती गरिबी लिहिली होती, पण त्या बाळूमामाचा भंडारा कपाळाला लावला आणि कर्मरेषा एवढं मोठं काय ताकद आहे होत्या भंडाऱ्याची, सामर्थ्य त्या भंडाऱ्याचं. पण एवढं सगळं करत असताना मला हे सांगू द्या, ते नौटंकीचा परमार्थ नाही केला, त्यांनी दिखावा नाही केला. आणि मी पाया पडतो, तुमच्या दिखावा करू नका. घरात सासूबर बोलत नाही, इथं आल्यावर भंडारा काय लावू, 3 पंक्तीत काय बसली. नका तसं करू, गळ्याचे नका तसं करू. सासरा उपाशी इथं आले म्हणले जय बा, घरी आहे ती बी मामाच आहे. सासऱ्याला काय म्हणतो की आता तुम्ही नवीन पप्पा नाही मम्मी सुरू खरं सांग गळ्याच्या यांनी गाळ पाडली. सासू सासरं तसं वाढवून गाळ पाडली म्हणजे ही जेव्हापासून मम्मी म्हणायला लागली, आई म्हणायला लागली सासूला, तेव्हापासून सकाळचा स्वयंपाक आईकडंच आहे, सकाळची भांडी आईकडंच आहे, ती आई ती 2 पोरं ती बी आई सांभाळती आहे. आई म्हणून गाळ पाडली यांनी माता. मी कीर्तनात बोलणारा माणूस आई म्हणू नका, आई माना. म्हणताय काय ह्याला 0 किंमत आहे, तुम्ही मानताय काय ह्याला जास्त किंमत आहे. आला मामाच्या दरबारात तर मामाचा भंडारा कपाळाला लावलाय. प्रसादाला बसल्याबरोबर मनाला सांगा, आजपर्यंत मी माझ्या घरात वैर धरून जगले असं, आजपर्यंत मी माझ्या घरात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होऊन दिलं नसत. वारकरी तेवढी सोडू ना, बाकीच्यांनी जेवढी जमले तेवढ्यापैकी लग्नाच्या आधी वाईला राहिलेल्या गाड्यांनी हात वर करा. 5 कुठं बघताय बाबा, नका बघू, एक नाही बघितलंय कुणी वाहिलं का नाही. चला ना होत, मी काय म्हणतो आज टाका जाऊन गाडीला पैसे काय गरज आहे काय आज कीर्तनातच होऊ द्या. हा काय एखादी उठून शिव्या देईल मला, दे नका म्हणून दिल्या. पण मला जाहीर सांगू द्या ना, जवळ घे मला, खरं सांगा कुठला बी माणूस वाईला कधी राहिला होता? लग्न झाल्यावर माणसं वाईट राहिली. मी पाया पडतो तुमच्या, हे चुली वेगळ्या झाल्या तरी चालतील, मन वेगळी होऊन देऊ नका. उद्या तर चुली वेगळ्या झाल्यापासून मी दरपड बी जास्त वाटत. एकात होती तर 8-8 दिवस माहेरात राहायची. कळायचं नाही म्हणजे तुम्ही विचार करा, वायदे राहिल्यापासून सकाळी जाते नवऱ्याला घेऊन, संध्याकाळी तर घरी असू द्या ना. मी आवर्जून बोलतो ना, चुली वेगळ्या होऊ द्या, मन वेगळी होऊन देऊ नका. आणि मी आवर्जून बोलतो, मामाच्या दरबारात आलाय, पहिल्यासारखं वैर करून जगायचे दिवस राहिले नाहीत राव.
वाईट वागून जगायचे दिवस राहिले नाहीत. मी पाया पडतो तुमच्या, तुम्ही माझी आई आहे, तुम्ही माझी बहीण आहे, मी नाव घासतो तुमच्या पुढं. माझं एवढं वाक्य आहे का माणसं पाखरासारखी निघालेत आपल्या. तुम्ही मोज नाही, मी रोज वर्ष श्राद्धाच कीर्तन करणार माणूस आहे. रोज कुणी रामायणाचार्य झाले, कुणी भागवताचार्य झालं, का वर्ष श्राद्धाचार्य किती वर्ष श्राद्ध करतो रोज. काय का 8 दिवस झाले ह्यांच्या मातोश्रीचं वर्ष श्राद्धाच कीर्तन मीच. मला आवर्जून समजले, मी रोज बघतोय हर तऱ्हेची माणसं बघतोय, रोज कुणाच्या ना कुणाच्या दारात जाऊन उभा राहतोय, त्यांचं दुःख काळजात साठवून आम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणतोय. देवा माणसं पाखरासारखी चाललेत. बाबा तुम्ही बसल्यावर मला विचारा, मी माझी डायरी तुम्हाला दाखवतो. मी माझा मोठेपणा सांगायला तर आलो नाही, तसली सवय नाही. माझी पाठीमागली 20 कीर्तन मोजली तर त्यातली 15 कीर्तन अशी जी माणसं हृदय विकाराच्या तीव्र झाली गेली, हार्ट अटॅकने गेली माणसं. आज सकाळचं वर्ष श्राद्ध केलं. विशाल बुवा काय अवस्था, येत होतो आम्ही इंदापूर तालुक्यातच कीर्तन केलं. बोराटवाडीत कीर्तन केलं. पिठे पोरगायने आत्महत्या करून मरून गेला. तर काय वाटलं असेल, आई हित आहे गावात बोराटवाडीत आहे, पोरगा वांचनगरला सर्व्हिस आहे, लाखो मध्ये पगार आहे, आणि लाखो मध्ये पगार असणाऱ्या पोराच्या फोनवरनं फोन आला, आणि फोनवरनं फोन आला, आणि तिकडून कोणीतरी सांगितलं तुमच्या पोराने आत्महत्या केली. बाप नाही मी विशाल बुवा मी कीर्तनात मगाशी बोललो नाही, मला आवर्जून सांगत मी तरी त्या विषयाला स्पर्श करता. रोज आई त्या नंबरवर फोन करते, रोज एक दिवस खाणं नाही. रोज म्हाताऱ्याचा फोन हातात घेते, आणि त्या संतोष नाव होतं त्या पोराचं, रोज असं फोन करते आणि फोन करून बोलते त्याच्याबरोबर, संतू बोल की रे बाबू, आई बोलते तुझी. मेल्यावर फोन लावण्यापेक्षा जिवंत माणसाबरोबर 2 मिनिटं फोन लावून बोला. माणसं मेली म्हणजे परत बोलता येत नसते, पुन्हा फोन लागत नसतात, पुन्हा तुझ्या फोटोकडे बघायचं रडायचं. मला आवर्जून सांगू त्या फोटोत बघून नका रडू रे. माणसं फोटोत जायच्या आधी बोलून घ्या. आपल्या माणसाबरोबर बरं काय म्हणते लय तर लय म्हणते ती आधी बोलून म्हणून घ्या ना. थोडा कमीपणा घ्या. काय होईल त्याने, मी पाया पडतो तुमच्या. मला एवढंच सांगू द्या, मीपणा घेऊन नाती तोडण्यापेक्षा थोडा कमीपणा घेऊन नाती जोडा. एवढंच करा. पाया पडा मामांच्या. मामाला सांगा मामा आज पत्तोर माझ्याकडं चुकला असेल, पण तुमच्या दरबारात उभा राहून शपथ घेतली आजपासून मरस्तोर एखाद्याचं घर फोडणारी बाई होण्यापेक्षा मरस्तोर बाळू मामाचे लेख होऊन एखाद्याचं घर जोडण्याचं काम करीन. काय नाही करावं लागलं. काय असतं परमार्थ म्हणजे तरी काय असतो, ह्याच्यापेक्षा वेगळं काय लागतं परमार्थ. नका तसं करू. राग आला थोडं आवरा. मला वाटतंय मुक्ताईनं ज्ञान भरायला हेच सांगितलं होतं. दादा असं रडायचं नसतंय बाबा, असं रडायचं नसतंय. जग अग्नी झालं तर आपल्याला पाणी होता आलं पाहिजे. विश्व रागे झाले वनी, आणि संसार बी असं चालतो राव. एकाने आग झालं तर एकाने पाणी व्हावं लागतं. असं जगा. लग्न झालं मामांचं, झालं लग्न, आणि बकऱ्या राखायला गेले. बकऱ्या राखायला गेल्यावरती 2 साधूंनी परीक्षा घेतली. अवघड विहिरीच पाणी काढायला लावलं. पाणी काढून दिलं, हातात दिलं पाणी. साधून पाणी घेतलं, ओतून दिलं. पिल्यावर माणूस किती काढून दिली त्याला काय राहत. पुन्हा दुसऱ्यांदा नाही लावलं. जा म्हणे बाळाप्पा पाणी घेऊन ये. नाव विचारलं, बाळाप्पा नाव आहे. जा म्हणले पाणी घेऊन ये. दुसऱ्यांदा गेले. बरं साधूची सेवा करायची. माहिती आहे संतांच्या सेवेचं फळ चांगलं मिळतं म्हणून. संतांनी दिलं तर कल्पांती हे सरे ना, एवढं संतांचा अधिकार आहे म्हणून. दुसऱ्यांदा गेले, पाणी आणलं, पुन्हा दिलं, हातावर ठेवलं, पुन्हा संतांनी ओतून दिलं, पुन्हा त्या साधूंच्या हातावर पाणी ठेवलं, पुन्हा ओतून दिलं. 1 बार 2 बार 3 बार. अवघड वेळ होती. पाय घसरला तर जीव जाईल एवढी अवघड वेळ. आणि त्या अवघड वेळेत पाणी काढून द्यायचे, आणि ते हातात घेतले पाणी ओतून द्यायचे. किती बऱ्या? 19 बऱ्या. हे काय म्हणतोय, घरी गेल्यावर एवढाच एक प्रयोग करून बघा. गेले म्हणायचं पाणी देता का? देते नाही असं नाही. देते पाणी द्यायला काय करतो, पाणी देते. एकदा दिलं त्यांच्या डोळ्यात एक तांब्या ओतून द्यायचं. अजून अंजली नाही असं तुम्ही म्हणजे असं नाही. मी तरी आळ गेला आणते 100% आणते. दुसऱ्यांदा आणला तांब्या हातावर घ्यायचा, पाणी ओतून अजून एक तांब्या द्या अजून देते. काय करते आपल्या विषयी आणते ती म्हणजे.
आमची परवा दिवशी मला म्हणली माझं मन किती मोठं आहे. मी म्हणलं का? तुम्हाला न बघता मी होय म्हणे. मी म्हणलं येडे तुझं काय मन मोठं म्हणते. माझं मन लय मोठं आहे, मी बघून सुद्धा होय म्हणते. तिसरा तांब्या दिला, तिसरा तांब्या दिला ओतून द्या. चौथ्याला प्रयोग करू नका. तिसऱ्याच तांब्याच्या वेळेस एक तर तांब्या तरी फुटल नाही तर तोंड सोपं नसतंय राहू दे. आणि 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 हे विनोद म्हणून ऐकू नका. मामांच्या आयुष्यात संयम शिका. संयम आहे तो, त्याला दुसरं काय नाव आहे? संयमाने पशुचा माणूस होतो, माणसाचा देव. बाळूमामा देव झाले त्याला कारण आहे आयुष्याच्या पाठीमागे संयम आहे. आयुष्याच्या पाठीमागे त्याग आहे, समर्पण आहे. त्या साधून 19 वेळा पाण्यात तेवढ्या वेळा पाणी दिलं आणि न चुकता हसत चेहरा हसरा ठेवला आणि चेहरा हसरा ठेवून वारकऱ्याच्या हातावर पाणी ठेवलं. मला आवडलं सांगू द्या. माळीबुवा बाळूमामांचं पुण्य आहे, बाळूमामांचा अधिकार आहे. बाळूमामांनी तुमच्यावरती कृपाक्षेत्र धरलंय, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. फक्त आम्हाला हे सांगू द्या, बाळूमामा बरोबरच तुम्ही वारकऱ्यांची केलेली सेवा उभ्या आयुष्यात कधी वाया जाणार नाही. एवढा वेळा वारकऱ्यांची सेवा घडत नाही सहजासहजी घडत नाही. ह्याला सुद्धा पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत लागतंय, पुण्य लागतंय. ते पाणी आणून दिलं, त्या साधूंनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद असा दिला, आजपासून बोलतील ते खरं होईल. ह्या पंचमहाभूतावर बाळू धनगराची स्वतःच्या मिळालेल्या ताकदीचा स्वतःसाठी नाही फायदा केला या लोकांनी. स्वतःच्या ताकदीचा स्वतःसाठी नाही फायदा केला. कधीतरी मामांचं चरित्र सुद्धा असं आता हे दुष्ट घड्याळ थांबत नाही हो. मी कितीतरी सांगितलं असतं. कधीतरी चरित्र दुसऱ्या एका बाजूने बघा. तुम्ही मामांचा आज जयघोष करताय, तुम्ही सगळे एवढे जण आलाय, कधी बघितलं का त्यांचं संसारिक आयुष्य काय होतं? लय कष्ट आहे राहू त्यांच्या संसारिक आयुष्यात. संत होणं विशाल बुवा एवढं सोपं नाही. स्वतःच्या संसाराची रांगोळी करून दुसऱ्याचा संसार उभा करावा लागतो. स्वतःच्या पत्नीचा गर्भपात झालाय तरी सुद्धा निघून यावं लागतं. तेव्हा संत पदाला पोचता येतं. हे सोपं नाही, सहज नाही, साधं नाही. आणि जेवढं मिळालं तेवढ्या सगळ्या दुसऱ्यांसाठीच वापर केला. ज्याला निपुत्रिकाला संतान दिलं, आजारी असणाराला त्या आजारपणात दूर केलं, कण्या खाऊ घातल्या तरी माणसं बरी. आणि असं आधार तरी बोलण्यापेक्षा मामांचा एक सेवक होता, धुळापणावर मामांबरोबर राहायचं, सदैव मामांबरोबर राहायचा. आणि मामांबरोबर राहता तळावर राहता एक दिवशी का नसतो, पण तळावर राहायला घरची परिस्थिती चांगली झाली, सुधारली. आणि एक दिवशी घरची आठवण आली म्हणून मामांसमोर उभा राहिला आणि मामांना सांगितलं, मामा लगेच येतो घरी जाऊ. घरी जातो म्हणला, जवळ घे महाराज डोळाप्पा घरी गेला. अडचण अशी झाली, येरती माई के दुःखाची जनती नाही आली आणि त्यावस आली. घरी आल्यावर पुन्हा ध्यानच झालं नाही. अडचण हीच आहे, माणसाला अडचणीत देव आठवतो. चांगलं झालं. लय लांबची उदाहरणं मला सांगता यायची नाही. ते सोपं सांगता. अमावस्येची रात्र असेल, आपण एकटा असेल आणि उगाच मसन वाटेपासून जावं लागलं. माणूस म्हणतो मी कोणाला देत नाही, देत माणूस एकटा असेल. एकटच चाललंय मसन वाटेपासून. काय त्या मनाचं एक वर्णन करावं, एवढं गाण्यारड आहे मन. अमावस्येची रात्र आहे, रात्रीच्या 12चा प्रसंग आहे, एकटाच चाललाय, मसन वाटेपासून चाललाय. का कोणाच तो उगाच वाटतं मागं कोणतरी. मनाचा भ्रम आहे, हो मनाचा भ्रम आहे. किती म्हणून त्याकडे एखादं म्हणतो मी भेट नाही, तू भेट नाही हे डोक्यात असं मसन वाटेपासून चाललंय. मग ते ध्यानात येतो, राम म्हणल्यावर बुद्ध मस्त मोठ्यापासून जाता जाता राम 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 राम. जेवढ्यात एक बारकस बोराटीचं झाड असतं त्याला पांढरी करी वारा येत ती करी कशी हलती. राम 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 करत पडत आलं सांगू का, घराची लाईट दिसतो. घराची लाईट काय घराची लाईट दिसतो, त्याच्या मुखातली भाषा आहे काय राम 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 राम. तशी घरातली लाईट दिसायला लागली.
जवळ आला सगर फार लांब राहिलं आणि जवळ आलं पार वाट्यावर आलं मग म्हणायला लागलं ला 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 ले, ला 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 ले, ला ला ले, ला ले. मसन वाटत होता तो वर कुणाचं सांगतोय मी हे आपलं सही ध्यानात ठेवा. ते धुळापला चांगले दिवस आले आणि घरी गेला पुन्हा ध्यानातच राहिलं नाही मामाकडे जायचं. संसारातच घडून गेला आणि झालं असं ह्या संसारामध्ये राहता राहता एक दिवशी डाव्या हातात डाव्या पायातलं वारं निघून गेलं. एका जागेवर निश्चित पडून नाही. घरातली माणसं शक्य तेवढी सेवा करायची. बरेच उपचार केले पण काय कुणाच डाव्या हातातलं डाव्या पायातलं वारं निघून गेलं तर ते तसंच विषय. एक दिवशी धुळाप्पा झोपते होते. रात्रीचा समय आहे आणि निम्म्या रात्रीचं ताड पण उठून बस. शेजारी असणाऱ्या लेकरांनी विचारलं बाबा का उठला. अरे त्याचं बोलावून आलंय. बोलावतोय मला. कोण बोलावत. पायात चप्पल आहे. कमरेला शुभ्र धोतर आहे. अंगावर सदर आहे. डोक्याला गुलाबी रंगाचा फेट आहे. त्याच्या खांद्यावर घोंगडे आहे. हातात काठी आहे आणि असा उभा राहून ते बाळू धनगर बोलावतोय. तो बाळू धनगर स्वप्नात आला बोलला माझ्या बरोबर. त्या बाळू धनगराच्या मुखातलं वाक्य आहे खरी गेला आणि ह्या बाळू धनगराला विसरला काय ग. डोळाप्पा ध्यानात ठेवा. जवळ झाडं उभ्याला पेटत माहिती तर ह्या पृथ्वीवर ह्यो बाळू धनगर हाय म्हणजे हाय. जो हाय म्हणाल त्याला हाय आणि जो नाही म्हणाल त्याला ह्यो बाळू धनगर कवाच नाही. माझी बकरी सांभाळा. ज्या दिवशी माझी बकरी सांभाळणे होणार नाही त्या दिवशी आदमापूरच्या माळावाला माझी बकरी सोडा. आदमापूरच्या माळावची दगड सुद्धा माझी बकरी राखते. बाळू धनगराने बोलावलंय. तो पोर चिडली ना. काय काय कमवलं म्हणे की हातपायाच्या अशा अवस्था काय म्हणून पुन्हा त्याच्याकडे जायचंय. आजी बाहेर जायचं नाही. पोरांनो मेलो म्हणून फेकून या. मला मामाच्या दरबारात जायचंय. मला मामाच्या तळावर जायचं. पोरांनी गाडीत भरलं आणि गाडीत भरून आणून मामांच्या समोर ठेवलं. बघितलं धुळाप्पाकड. धुळाप्पा आलाच बैर. होय मामा घरी राहिलो तुम्हाला विसरलो. ध्यानात आलं नाही मामा. मामा तुमच्याकडे यायचं ध्यान राहिलं नाही. पण ही अवस्था झाली. 8 दिवस कण्या खायला दिल्या आणि रोज कपाळाला भांडार लावला. कुणी हे लेकरं जर लावते ती तर तुमच्या आयुष्याचं एवढं कल्याण होत असतं. स्वतः मामाने लावल्यावर काय कल्याण होत असत. मामा 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 8व्या दिवशी त्या धुळाप्पाला सांगितलं धुळाप्पा बकरी सोडायचा टाइम झालाय. बकरी सोडा. मामा चालता येत नाही बोलतात. काठी घे आणि भुत्या नावाच्या कुत्र्याला सांगितलं जा धुळाप्पा बरोबर. काठी घेतली आणि त्या काठीवर भार टाकून धुळाप्पा बकऱ्यांच्या मागे गेले. भुत्या नावाचा कुत्रा अशी बकरी कुठं गेली तरी अशी वळवून माघारी आणायचं. दुसऱ्याच्या पिकात जाऊ देत नसायचा. आणि हा म्हणता ती बकरी माघारी यायला लागली. सूर्य डोक्यावर आला. मध्यानाचा समय आहे. सावली पायात पडायला लागली. काकू नष्ट भुत्या माग सरायला लागला. भुत्याने जी बकरी वळवून आणायची ती भुत्या वळवूनच बकरी आणि बकरी लोकांच्या रानात जायला लागली. धुळाप्पाने ती बघितलं बकरी लोकांच्या रानात गेले. ती मामा पावत्यालं म्हणून हातात ती काठी टाकली आणि धुळाप्पा परत बकऱ्यांच्या मागे गेला. सगळी बकरी वळवून माघारी आणली आणि सगळी बकरी वळवून माघारी आणल्यानंतर स्वतःकडे बघितलं. मध्याना
मामाचा जयघोष करत त्या बकऱ्यांच्या पाठीमागं धावायला लागला. धावता धावता गोळप्पाने हात वर केलं. हे बाळू धनगरा, या गोळप्पाच्या आयुष्याचं सोनं केलं, या गोळप्पाच्या आयुष्याचं कल्याण केलं. जो गोळप्पा तुला विसरला होता तेव्हा मरीन, पण पुन्हा तुझ्या तळावनं बाजूला जायचं नाही. फक्त या गोळप्पाची एक इच्छा आहे मामा, मामा ह्याच जन्मी नाही, जन्मोजन्मी आमच्या सारख्या मेंढक्यांना तुझंच दास हीच वाही माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मेंढक्यांनी मामाच्या समोर उभा राहून म्हणायचं असतं, हेच व्हावे माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आणि वारकऱ्याने पांडुरंगाच्या समोर उभा राहून म्हणायचं असतं, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे देवा. या दोन्ही जागेवर एक सुख आहे, कोणतं? संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. माझी विनंती आहे, तो प्रेमाचा कल्लोळ व्हावा याच्यासाठी एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वर घ्या. स्त्री असाल पुरुष असाल, दोन्ही हात वर घ्या आणि एकदा मोठ्या प्रेमाने मामाचं चांग भलं म्हणा, चांग भलं, चांग भलं. Thank you.